ज्या मातीत संघर्ष आहे त्याच मातीतून संकल्प जन्म घेतात. 2 एप्रिल 1965 नालेगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या साध्या ग्रामीण भूमीत एका बालकाचा जन्म झाला. श्री वाल्मिक सखाराम सुरासे. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पण वाल्मिक यांच्या वाट्याला आलेले पाळणे सुखाचे नव्हते. लहान वयातच आई वडिलांचं छत्र हरपलं, पण त्या कठीण क्षणी आई वडिलांचे अमूल्य शब्द त्यांच्या काळजावर कोरले गेले. बाळांनो, काहीही करा पण शिका. हे शब्द केवळ धीर देणारे नव्हते, ते त्यांच्या संपूर्ण आयुष्याचे दिशादर्शक सूत्र ठरले. महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. याच वाणीतून त्यांनी एक गोष्ट मनाशी पक्की केली, शिक्षण हेच दुःखावरचे उत्तर आहे. शिक्षणासाठी ते शहरात आले आणि तिथं त्यांनी पाहिलं एक वेगळंच जग. आधुनिक शैक्षणिक सुविधा, प्रशिक्षित शिक्षक, स्पर्धात्मक वातावरण, स्वप्नांना पंख देणारी व्यवस्था आणि दुसरीकडं याच देशात, याच राज्यात आपला ग्रामीण भाग, मर्यादित शाळा, अपुरे साधन सामुग्री, पालकांमध्ये शिक्षणाविषयी अज्ञान आणि मुलांसाठी शेतीपुरतंच सीमित स्वप्न. 2 वाटा एक ध्येय, पण अंतर प्रचंड. याच तीव्र विरोधाभासानं त्यांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला, हे अंतर का आहे आणि हे अंतर भरून काढण्यासाठी मी काय करू शकतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजेच फळाची चिंता न करता कर्तव्याच्या मार्गावर चालणं. याच विचारातून जन्माला आला एक दृढ संकल्प, शिक्षणाच्या माध्यमातून समाज बदलायचा. हा संकल्प केवळ स्वतःपुरताच मर्यादित राहिला नाही, कारण त्यांना माहित होतं, एकट्याला जिंकता येतं, पण सगळ्यांसोबत जग जिंकणं महत्वाचं आहे. आणि 1997 मध्ये जन्म झाला विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळाचा. या संस्थेचे अध्यक्ष झाले प्राध्यापक श्री चंद्रकांतजी गायकवाड, उपाध्यक्ष झाले श्री विठ्ठल पैठणकर आणि संस्थेचे सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली श्री वाल्मिक सुरासे यांनी. जे जे पाहिले ते ते झालो आम्ही, सुख दुःखाचे साक्षी झालो आम्ही. श्री वाल्मिक सुरासे यांनी केवळ वेदना पाहिल्या नाहीत, तर त्या बदलण्याचा धाडसी प्रयत्न देखील केला. संस्थेची स्थापना तर झाली, पण प्रश्न अनेक होते. जागा नव्हती, आर्थिक पाठबळ नव्हतं, पायाभूत सुविधा नव्हत्या. पण मराठीत असं म्हणतात की इच्छा तिथं मार्ग. आणि श्री वाल्मिक सखाराम सुरासे यांच्यासोबत 3 अमूल्य गोष्टी खंबीरपणे उभ्या होत्या: जिद्द, प्रामाणिकपणा आणि समाजावरचा अढळ विश्वास. हे विश्वची माझे घर, हा एकच भाव सर्वांभूती ठेवून हा भाव प्रत्यक्षात उतरला जेव्हा नालेगावचे गावकरी पुढे आले. प्रारंभी श्री अर्जुन तात्या काकडे यांनी आपला वाडा शाळेसाठी खुला केला. ती जागा लहान होती, पण त्या जागेतली स्वप्न मात्र खूप मोठी होती. त्या छोट्याशा वाड्यात शिक्षक, विद्यार्थी आणि गावकरी एकत्र आले आणि तिथंच सन 2000 मध्ये ज्ञानदानाच्या संस्काराची पायाभरणी झाली. आणि पुढं नालेगावचे स्वर्गीय भाऊसाहेब अर्थात दादा काकडे यांनी आपल्या शेतीतील 2 एकर जमीन शाळेसाठी दान केली. हे केवळ दान नव्हतं, ते शिक्षण प्रेमाचं जिवंत उदाहरणच होतं. यथार्थात्म कर्मोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः, म्हणजेच समाजासाठी केलेलं कार्य बंधमुक्तीचं साधन ठरतं. प्रत्येकानं जे शक्य होतं ते दिलं.
गावकऱ्यांनी श्रमदान केलं. कोणी विटा दिल्या, कोणी रेती, कोणी सिमेंट. थेंबे थेंबे तळे साचे. प्रत्येकाचा सहभाग हा शिक्षणासाठीचा जणू काही यज्ञच होता. ज्योत पेटली की ती स्वतःपुरती राहत नाही, ती इतर दीपही उजळवते. एक दिवा लाख दिवे पेटवतो. भागीरथीच्या शिक्षण ज्योतीला एका नावापुरतच मर्यादित ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. त्याच विचारातून सन 2001 मध्ये अवघ्या एकाच वर्षात प्राध्यापक चंद्रकांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पाटेगाव तालुका पैठण इथं कौशल्य विद्या मंदिर व कनिष्ठ विद्यालय स्थापन झालं. पाटेगाव सारख्या छोट्या गावात अवघ्या 57 विद्यार्थ्यांपासून कौशल्य विद्या मंदिराचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. स्वतःची इमारत नसतानाही शिक्षणाची ज्योत विझू दिली नाही. गावातील चावडी, मंदिर, अंगणवाडी, व्यायामशाळा आणि ग्रामपंचायत कार्यालय, जिथं जागा मिळाली तिथं वर्ग भरवले गेले. 2 एकर जागा खरेदी करून कैलासवासी साहेबराव आबासाहेब गायकवाड आणि कैलासवासी कौशल्या साहेबराव गायकवाड यांच्या शुभ हस्ते शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन झालं. सत्कार्ये प्रवर्तते लोको, म्हणजेच चांगल्या कार्यातून समाज पुढे जातो. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं वर्गखोल्या, मैदान आणि भौतिक सुविधांचा विकास होत गेला. शाळेचं रूप हळूहळू बदलत गेलं, पण तिची मूल्य मात्र अखंड राहिली. ग्रामीण भागातील मुलांच्या हातांना कौशल्य, डोक्याला ज्ञान आणि मनाला आत्मविश्वास देणारी ही एक नवी वाट होती. उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम वसाय देत, म्हणजेच स्वतः उभे राहा आणि इतरांनाही उभे करा. पुढं सन 2003 मध्ये एक हृदयस्पर्शी अध्याय लिहिला गेला. स्वर्गीय सौ ज्योतिताई सुरासे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिक नगरमध्ये आपल्या घरातूनच वंदे मातरम बालक मंदिर सुरू केलं. घर तिथं संस्कार, त्या छोट्याशा घरात मोठे संस्कार रुजले. विशेष म्हणजे या उपक्रमात महिलांच्या सहभागातून शिक्षणाचा नवा अध्याय लिहिला गेला. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. संत एकनाथ महाराज म्हणतात, स्त्री शिक्षिता प्रजा शिक्षिता. स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण समाज शिक्षित होतो. त्या घरातून सुरू झालेली शाळा केवळ बालक मंदिर राहिली नाही, तर समाजाच्या भविष्याची पायाभरणी ठरली. लहान स्वप्न जेव्हा प्रामाणिक हेतून पाहिलं जातं, तेव्हा तेच स्वप्न एक भक्कम वास्तव बनतं. माननीय अध्यक्ष श्री चंद्रकांत गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच कैलासवासी माननीय श्रीमती ज्योतिताई सुरासे मॅडम आणि माननीय वाल्मिक सुरासे साहेब यांच्या दूरदृष्टीतून वंदे मातरम या शैक्षणिक संकल्पनेची पायाभरणी झाली. ही केवळ शाळा नव्हती, तर संस्कारांची प्रयोगशाळा होती. वंदे मातरम या नावातच देशभक्ती, संस्कार आणि कर्तव्यभाव अंतर्भूत आहे. देश सेवा हाच धर्म, मनुष्यत्वाची खरी ओळख. याच विचारांवर उभं राहून लहानशा स्वप्नातून या विद्यालयाचा प्रवास सुरू झाला. आज हा प्रवास एक भक्कम टप्पा ठरत आहे. दगड सिमेंटपेक्षा अधिक मजबूत आहे तेथील मूल्यांचा पाया. श्रद्धया देयम, म्हणजेच श्रद्धेने दिलेले शिक्षण चिरस्थायी ठरते. वंदे मातरम विद्यालय केवळ शिक्षण देत नाही, देशप्रेम, संस्कार आणि जबाबदारी घडवते. लहान स्वप्नातून उभा राहिलेला हा शैक्षणिक प्रवास उद्याच्या भारताची भक्कम पायाभरणी करत आहे. जे जे करावे ते लोकांशी लाभावे. अखेर 2005 मध्ये भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षण मंदिर पूर्णत्वास गेले.
दगड विटांनी इमारत उभी राहिली, पण विश्वासानं तिचा पाया मजबूत केला. सन 2000 मध्ये अवघ्या 24 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही शाळा आज हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाचा आधार बनली आहे. बीज लहान असते, पण त्याचाच तर वटवृक्ष होतो. भागीरथी माध्यमिक विद्यालय ही केवळ इमारत नव्हती, तर तो होता ग्रामस्थांच्या विश्वासाचा कळस. सन 2004-2005 या शैक्षणिक वर्षात 11वी-12वीचे वर्ग सुरू करण्यात आले. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आता नवे क्षितिज लाभले. जैसा दीपक एके ठाई तेत प्रकाश सर्वत्र पाही. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा परिणाम लवकरच दिसू लागला. विद्यार्थ्यांनी क्रीडा, कला आणि विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलं. मेहनतीला यश हमखास मिळतं. आज भागीरथी विद्यालय ही केवळ एक शाळा नाही, तर ग्रामीण शिक्षणातील विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळखलं जातं. श्रद्धावान लभते ज्ञानम, म्हणजेच श्रद्धा असली की ज्ञान आपोआप प्राप्त होतं. या शाळेच्या वाटचालीत असंख्य ग्रामस्थांचं योगदान अमूल्य आहे. धावा शाळेचा योग काही योग, गावाचा योग चांगला. गावाकरता खूप मोठं कार्य झालं बरं. आणि त्याच्यात आपले कोण जेवढं होईल तेवढं सहकार्य करायचं काम होतं आपलं, ते केलं. माझं नाव तातेराव यशवंत काकडे. आमचा एक गावचा हिरा वाल्मिक सुरासे, तर 2000ला त्यांनी नालेगावमध्ये शाळा चालू केली. आणि शाळा या घरामध्ये पहिले भरत होती, आणि आता त्यांनी खूप मोठी बिल्डिंग बांधली. निवृत्ती आबा शिंदे, अशोक आबा काकडे, स्वर्गीय भाऊसाहेब अर्थात दादा काकडे, तात्या भाऊ काकडे, विठ्ठल काकडे, भानुदास शिंदे, सोपान सातपुते, सजन दादा शिंदे, विठ्ठल भाऊ पगार, अण्णा सातपुते, मधुकर त्रिभुवन, आसाराम सातपुते, संदीप कुमावत, राजू सातपुते, अर्जुन काकडे, केशव काकडे, दिलीप कुमावत, योगेश वैष्णव, माजी विद्यार्थी व सध्याचे गावचे पोलीस पाटील, तुळशीराम कुमावत, ग्रामसेवक श्री संतोष मरमट साहेब, रमेश अप्पा कुमावत, सरपंच विमलबाई त्रिभुवन, राजेंद्र काकडे, वेणुनाथ बागुल, रमेश त्रिभुवन आणि इतर अनेक ग्रामस्थ. नाव थोड्यांचं घेतलं जातं, पण काम मात्र अनेकांचं असतं. मी संदीप त्रिभुवन, 2010चा 10वीचा विद्यार्थी. मूल्य शिक्षण आणि नीतिमूल्य परिपाठ हा खूप छान पद्धतीने या शाळेमध्ये होत होता. तर शाळेमध्ये चित्रकला आणि भिंतीपत्रक या उपक्रमातून मला लिहिण्याची ताकद मिळाली. साहित्य क्षेत्रामध्ये एक प्रकाशक म्हणून मी माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. नमस्कार, मी प्रेमराज, शाळेचा माजी विद्यार्थी. मी एक फिल्म मेकर आणि पॉडकास्टर आहे. ह्या शाळेने मला स्वप्न बघायला शिकवलं आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. आज ही शाळा 25 वर्षाची झाली, पण या प्रवासाची सुरुवात एका छोट्याशा खेड्यागावापासून मोठ्या स्वप्नांनी झाली. आणि या स्वप्नांना दिशा देण्याचं काम केलं संस्थेचे सचिव श्री वाल्मिकीरावजी सुराचे सर आणि संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत गायकवाड सर यांनी. अडचणी आणि संघर्ष असूनही त्यांनी एका छोट्याशा गावात ज्ञानाचा दिवा लावला, आणि तो दिवा आज 25 वर्षापासून अविरतपणे तेवत आहे. ही शाळा उभी आहे दगड मातीवर नाही, ती उभी आहे माणसांच्या विश्वासावर. कालांतरानं विद्यार्थी वाढले. शिक्षणाच्या या प्रवासात एक नवी अडचण समोर उभी राहिली: गरीब विद्यार्थ्यांच्या निवासाची समस्या. पोट भरल्याशिवाय अभ्यास जमत नाही. याच जाणीवेतून सन 2007 मध्ये एक सेवाभावी संकल्प आकाराला आला: श्री बबनराव ढाकणे विद्यार्थी वसतिगृह. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हा विचार प्रत्यक्षात उतरला. सन 2008 मध्ये हे वसतिगृह कार्यान्वित झालं. आजही हे वसतिगृह मोफत निवास, मोफत भोजन आणि मोफत शिक्षण पुरवत आहे. सेवा हीच खरी साधना असं म्हणतात. इथं केवळ भिंती नाहीत, तर इथं भविष्यही घडतं. याच काळात ज्ञानाचा आणखी एक दीप प्रज्वलित झाला. 2009 मध्ये स्वर्गीय सखाराम पंथ ग्रंथालयाची स्थापना झाली.
त्या ग्रंथालयातून वाचन संस्कृतीला नवी दिशा मिळाली. भगवद्गीतेतील श्लोक जणू त्या विचाराला बळ देतो. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, म्हणजेच ज्ञानासारखं पवित्र या जगात काहीच नाही. मजबूत पाया असेल तर इमारत उंच जाते. सन 2008-9 मध्ये एक महत्वाचा टप्पा गाठला गेला. पुढे कनिष्ठ महाविद्यालय, कला व विज्ञान सुरू झालं आणि कौशल्या विद्या मंदिरानं शैक्षणिक क्षेत्रात नवी उंची गाठली. माझं फकीरचंद नीलकरराव जेवारी पोलीस पाटील पाटेगाव, पैठण तालुक्यात नंबर 1 शाळा आली आपली कौशल्य. मी बाबासाहेब रामराव रावस, माजी सरपंच पाटेगाव. 2003 साली ज्यावेळेस इथे कौशल्य मंदिर शाळा सुरू केली तर ह्या चावडीमध्ये शाळा भरत होती. मी दिलीप बबनराव सनवे. आणि जी सुरुवात संघर्षातून, कष्टातून, सर्व शिक्षकाच्या मेहनतीतून झालेली सुरुवात आज आपण पाहतो ती नावारूपाला आली आहे. मी विद्याधर पांडुरंग करकसे, राहणार पाटेगाव, तालुका पैठण. शाळेचा आज वटवृक्ष झालेला आहे. कालांतराने शाळेने स्वतःची जमीन घेऊन शाळेचं उत्कृष्ट बांधकाम केलं, खेळाचे मैदान केले. विद्येविना जीवन अंध या उक्तीप्रमाणे येथील विद्यार्थी आज देशभरात विविध पदावर कार्यरत आहेत. हीच येथील शैक्षणिक गुणवत्तेची पावती आहे. 12वी पूर्ण होते, पण स्वप्न तिथंच थांबायचे नसते. ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांसमोर एकच प्रश्न उभा राहतो, पुढं काय? वाट दाखवली की प्रवास सुरू होतो. या प्रश्नाचं उत्तर शोधत सन 2011 मध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत BA अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. प्रतिभा सर्वत्र असते, गरज असते ती योग्य संधीची. हात धरला की पाय आपोआप पुढे पडतात. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सन 2012 ते 2015 या कालावधीत मोफत ट्युशन वर्ग सुरू करण्यात आले. गरजेची वह्या, पुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. पालकांमध्ये शिक्षणाविषयी जाणीव निर्माण करण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवण्यात आल्या. काळ बदलतो आणि शिक्षणालाही त्या काळाशी जुळवून घ्यावं लागतं. माझं नाव राम आप्पासाहेब काळे, 3-4चा कौशल्य विद्या महामंदिरचा पहिला विद्यार्थी मी. 2 मुली माझ्या ह्या शाळेत शिकतात. 10वीला 1 आहे, 6वीला 1 आहे. माझं नाव कुमार शिवाजी डोंगरे. मी इथं 2017ला 10वीत होतो. अजून माझ्यासोबतचे काही नेव्ही वगैरे फोर्स, सैन्य दलात, काही पोलीस भरतीत आणि अजून तयारी पण करतात ते. शैक्षणिक अभ्यासक्रमाचा विस्तार सातत्यानं सुरू असतानाच आधुनिक शिक्षणाची गरज ओळखून सन 2016 मध्ये गोल्डन रॉक इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळावं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कारण आजच्या जगात भाषा म्हणजे संधी. भाषा येते तर जग जवळ येते. विद्येनं मानव उंचावतो असं संत म्हणतात. या विचारावर उभा राहून या शाळेची वाटचाल सुरू आहे. इथं आधुनिक अध्यापन पद्धती, सुसज्ज वर्गखोल्या आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण यावर भर देण्यात आला. योग कर्मसु कौशलम म्हणजेच कामातलं कौशल्य हेच खरं यश आहे. गोल्डन रॉक इंग्लिश स्कूल केवळ इंग्रजी शिकवत नाही, तर ते आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि जागतिक दृष्टी देतं. ग्रामीण शहरी दरी मिटवत ही शाळा भविष्याच्या दिशेनं विद्यार्थ्यांना घडवत आहे. वाट माहीत असेल तर चालणं सोपं होतं असं म्हणतात. सन 2018 विश्वात्मा स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून युवकांना करिअर मार्गदर्शन देण्याचा हा एक महत्वाचा उपक्रम होता. यत्न केल्या वाचून फळ येत नाही अशी उक्ती आहे. सन 2019 एक नवा राष्ट्रसेवेकडे नेणारा अध्याय सुरू झाला. सरदार वल्लभभाई पटेल पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमी. या अकॅडमीतून शिस्त, देशसेवा आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात आलं. स्वधर्मे निधनम श्रेयः म्हणजे स्वकर्तव्यातील त्याग हेच खरं शौर्य आहे. सन 2021 मध्ये समाजोपयोगी शिक्षणाचा आणखी एक महत्वाचा टप्पा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत बालसंगोपन अभ्यासक्रमाची सुरुवात झाली.
हा अभ्यासक्रम रोजगारक्षम आणि समाजासाठी उपयुक्त असाच होता. विद्येनं विवेक जागा होतो. विद्यार्थी असो, युवक असो की समाजसेवक, प्रत्येकासाठी योग्य दिशा देणारे हे उपक्रम आहेत. ज्या भाषेत ज्ञान जन्माला आलं त्याच भाषेतून संस्कार घडतात. मूळ मजबूत असेल तर फांद्या आकाशाला भिडतात. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं पहिलं संस्कृत विद्यापीठ जे ज्ञान, परंपरा आणि आधुनिकतेचा अद्वितीय संगम घडवते. सा विद्या या विमुक्तये, अर्थात जी मुक्ती देत नाही ती विद्या नव्हेच. याच विद्यापीठाच्या अंतर्गत दिनांक 30 जुलै 2024 रोजी ज्योतिर्मय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. हा केवळ शैक्षणिक उपक्रम नव्हता, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नव्या दिशेचा प्रकाश होता. अंधार कितीही गडद असो, एक दिवा पुरेसा असतो. योग कर्मसु कौशलम, अर्थात कार्यकौशल्य म्हणजेच खरं शिक्षण. संस्थेचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक चंद्रकांत गायकवाड साहेब, सचिव माननीय श्री वाल्मिकरावजी सुरासे साहेब आणि श्री विशाल वाल्मिकरावजी सुरासे सर यांच्या मार्गदर्शनातून ज्योतिर्मय महाविद्यालयासाठी नवीन प्रशस्त इमारत आणि आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. कर्तृत्व असेल तर साधनं आपोआप जुळतात. ज्योतिर्मय महाविद्यालय आज त्या अंधारात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करत आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः या भावनेतून संस्थेनं विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले. आंतरराष्ट्रीय योग दिन असो वा राष्ट्रीय क्रीडा दिन, प्रत्येक उपक्रमामागं एकच ध्यास, जागरूक आणि सक्षम नागरिक घडवणं. रांगोळी, वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळालं. भित्तीपत्रक, शास्त्रज्ञ माहिती उपक्रम, स्वच्छता अभियान, मोफत आरोग्य तपासणी शिबिरं ही केवळ उपक्रमांची यादी नसून समाजाशी असलेली संस्थेची बांधिलकी आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या संत वचनाला कृतीची जोड देत पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं सन 2017 मध्ये नालेगाव परिसरात 10,000 वृक्षांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम म्हणजे पर्यावरण संवर्धनासोबतच पिढ्यांसाठी दिलेली हिरवी भेट होती. स्वच्छता हीच खरी संस्कृती या विचाराला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत सन 2023 साली तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून संस्थेनं उल्लेखनीय यश संपादन केलं. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, ज्ञाना इतकं पवित्र या जगात काहीच नाही. या श्लोकाला जीवनात उतरवत श्री वाल्मिकजी सुरासे यांनी आपले परमस्नेही श्री चंद्रकांतजी गायकवाड आणि श्री विठ्ठलजी पैठणकर यांच्या सोबतीनं ज्या ज्ञानरूपी रोपट्याची लागवड केली ते रोपटं आज विशाल वटवृक्ष बनून हजारो विद्यार्थ्यांना सावली देत आहे. विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर या शैक्षणिक संस्थेची स्थापना करत असताना माझे स्नेही बालमित्र श्री वाल्मिकजी सुराशे आणि मी ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे, ज्या गावातनं आपण आलो त्या गावात सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे, हा एकमेव उद्देश घेऊन आम्ही या संस्थेची 25 वर्षापूर्वी स्थापना केली. आज रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत असताना मनस्वी आनंद होत आहे. श्री वाल्मिकजी सुराशे सर व माझी भेट 1986 मध्ये डॉक्टर श्रीमंत अनाथ विद्यार्थी वसतिगृह या ठिकाणी झाली. गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजे, शिकून मोठी झाली पाहिजे आणि त्यासाठी शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे त्यांनी स्वतः ओळखले होते. आणि हे काम करत असताना म्हणजे आम्हा सर्वांना गावातील पालक, स्नेहमंडळी, विद्यार्थी यांचेही मुलाचे सहकार्य वेळोवेळी मिळालेले आहे. सर्वांना माझा नमस्कार. संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाल्याने
रौप्य महोत्सव साजरा होत असताना माझ्या मनामध्ये प्रचंड आनंद असा ओसंडून वाहत आहे. शिक्षणाची असलेली या ठिकाणची अभाव परिस्थिती, फक्त प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था, माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था नसल्याने आम्हालासुद्धा या नालेगाव धोंदलगाव इथं माध्यमिक शिक्षणासाठी जावं लागलं. पुढे मला शिक्षणासाठी शहरात यावं लागलं, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये. पुढे हे शिक्षण घेत असताना माझ्या मनामध्ये एकच ध्यास राहिला की गावाकडे जी परिस्थिती आहे आपण त्यावर काही बदल करायचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे भविष्यामध्ये आमचे मित्र माननीय प्राध्यापक चंद्रकांत गायकवाड यांची भेट झाली. या भेटीनंतर आम्हाला असं सहज सुचलं की आपण एखादी शैक्षणिक संस्था काढावी. पण निश्चितच संस्था काढण्या एवढी आमची परिस्थितीसुद्धा नव्हती. मात्र त्यांनी आणि मी एक संस्था, शैक्षणिक संस्था असली पाहिजे असा ध्यास मनी बाळगला आणि 1997मध्ये एक शैक्षणिक संस्थेची त्या ठिकाणी स्थापना केली. आज आमच्या ह्या संस्थेमध्ये जवळपास 4,500 ते 5,000 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. या संस्थेमध्ये किमान आज 125 सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवत्तापूर्ण काम, गुणवत्तापूर्ण कार्य आणि हे गुणवत्ता मिळण्यासाठी सतत प्रयत्नशील आणि सतत झटत आहे. बऱ्याचशा काही गोष्टी अडचणी पण येतील, पण आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे ही भावना नेहमी सोबत राहिली. माझ्या शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना माझा नेहमी एक अनमोल असा सल्ला असतो की चांगलं ज्ञानदान करा, पवित्र असं ज्ञानदान करा. देव तुम्हाला कधीही त्या ठिकाणी कमी पडू देणार नाही आहेत. एवढं करत असताना एवढ्या गोष्टी झाल्या. पुढं आमची संस्था यावर थांबणार नाही आहेत. संस्थेची पुढं काही स्वप्न आहेत. ती स्वप्न अशी आहेत की संस्था यापुढं वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करू इच्छिते. त्यामध्ये मेडिकल कॉलेज, त्यानंतर आयुर्वेदिक कॉलेज, BAMS, BHMS, नर्सिंग कॉलेज, D फार्मा, B फार्मा कॉलेजेस, या सगळ्या अशा वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करून एक चांगलं वैद्यकीय हॉस्पिटलसुद्धा त्या ठिकाणी सुरू करेल, जेणेकरून हजारो लोकांना त्याचा फायदा होईल. ही एक संस्थेचं एक स्वप्न आहेत. आणि निश्चितच हे स्वप्न चांगलं पूर्ण करण्यासाठी मला असं वाटतं की परमेश्वर निश्चित आम्हाला साथ देईल. आमची संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्वोत्परी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. फक्त 24 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेलं हे ज्ञानदानाचं कार्य आज हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. ही वाढ केवळ संख्येची नाही, तर विश्वासाची, संस्काराची आणि उज्ज्वल भविष्याची आहे. विद्या ददाति विनयम, विद्येनं नम्रता येते आणि हीच नम्रता संस्थेच्या प्रत्येक उपक्रमातून दिसून येते. शिक्षणासोबतच संस्कार, यशासोबतच सामाजिक भान आणि प्रगतीसोबत कृतज्ञता हीच या वटवृक्षाची खरी ओळख आहे. झाड मोठं व्हायला वेळ लागतो, पण त्याची सावली पिढ्यांना लाभते. आज त्या सावलीखाली असंख्य स्वप्न फुलत आहे, असंख्य आयुष्यांना दिशा मिळत आहे. आजचा दिवस खास आहे, कारण आज केवळ एक उत्सव नाही, हा आहे रौप्य महोत्सव. 25 वर्षांच्या अखंड साधनेचा, निस्वार्थ सेवाभावाचा आणि शिक्षण यज्ञाचा गौरवमय सोहळा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया या मंगल कामनेसोबत हा ज्ञान यज्ञ असाच अखंड सुरू राहो. हा वटवृक्ष अधिक विस्तारो आणि येणाऱ्या पिढ्यांना सत्य, सेवा आणि संस्कारांची अखंड प्रेरणा देत राहो, हीच प्रार्थना. रौप्य महोत्सवाच्या या मंगल प्रसंगी विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळाला मनपूर्वक शुभेच्छा.